नमस्कार. तब्बल वसई विरारमध्ये 10 वर्षानंतर झालेल्या निवडणुकांचा निकाल आज स्पष्ट झालेला आहे. आज 16 जानेवारी आणि आजच्या दिवसामध्ये बहुजन विकास आघाडीने आपला गड राखत या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. आपण माझ्या मागे बघू शकता हे चित्र जे आहे ते वसई विरार महानगरपालिकेवर विजय मिळवल्याचा आनंद आपण पाहू शकतो कशा प्रकारे साजरा केला जातोय. आपण आता महानगरपालिकेपासून काही अंतरावर उपस्थित आहोत आणि गेल्या अनेक महिन्यांपासून जी चर्चा सुरू होती की सत्ता कोणाची येणार, तर अखेर बहुजन विकास आघाडीने आपला गड राखला आणि इथे 71 सीट सोबत विजय मिळवत जी आहे ती सत्ता कमवली आहेत. परंतु बहुजन विकास आघाडीच्या काही दिग्गज नेत्यांचा पराभव देखील होताना पाहायला मिळालाय. एका बाजूला माजी महापौर रुपेश जाधव यांचा पराभव झालेला आहे, तर धनंजय गावडे त्याचबरोबर हार्दिक राऊत, पंकज ठाकूर, किरण ठाकूर यासारख्या दिग्गज नेत्यांचा देखील पराभव या ठिकाणी झालेला आहे. काही महत्वाचे पॅनल जे बहुजन विकास आघाडीचे होते, जसं विरार पश्चिमेचा पॅनल नंबर 5 आणि 2 हे अख्खं पॅनल जे आहे ते बीजेपीने मारलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये देखील मोठा जल्लोष साजरा होताना दिसून येत आहे. परंतु आपण जी गर्दी बघतोय महानगरपालिकेच्या बाहेर, ही गर्दी आहे बहुजन विकास आघाडीची आणि हा जल्लोष आहे त्यांचा. कारण तब्बल 1 वर्षांपासून त्यांना सत्तेची कुठेतरी सत्तेची वाट ते पाहत होते. विधानसभेमध्ये जे परिवर्तन झालं त्यानंतर बहुजन विकास आघाडीने पूर्ण जोर लावला होता या दिवसासाठी आणि आपण पाहू शकतो जो आनंद व्यक्त केला जातोय त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून, उमेदवारांकडून, ती कुठेतरी 1 ते 1.5 वर्षाची ही प्रतीक्षा आहे जी आज पणाला लागली होती आणि ती आज पूर्ण झालेली आहे. 71 सीट सोबत ही बाजी त्यांनी मारलेली आहे. शिंदे गटाला 1 सीट शिंदे गटाची आलेली आहे पॅनल नंबर 6 मध्ये, तर काँग्रेसची 1 सीट या ठिकाणी आलेली आहे आणि ती देखील वसईच्या परिसरातून आलेली आहे. त्याचबरोबर काही विविध पॅनल होते जे महत्वाचे पॅनल होते, पॅनल नंबर 22, पॅनल नंबर 23 हे आता हातातून गेलेले आहेत बहुजन विकास आघाडीच्या. परंतु एक मोठा आकडा घेत आणि बहुमताने हा विजय जो आहे तो बहुजन विकास आघाडीच्या हाती लागलेला आहे. त्यामुळे पाहण्यासारखं असेल की येणाऱ्या काळामध्ये महापौराचा चेहरा कोण असतो, ज्याची सगळ्यांना आतुरतेने वाट सगळे बघत आहेत. त्या पाहण्यासारखं असेल हा महापौराचा चेहरा नेमका कोण होतो. धन्यवाद.